श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना. सर्वप्रथम दीप अमावस्याच्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा. आज दीप अमावस्या असल्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठले होते. रोजच्यापेक्षा थोडं जास्त लवकर उठले होते, कारण पिल्लू उठण्याच्या अगोदर देवांची पूजा, चौकटींची पूजा, त्यानंतर देवपूजा, घरातली दिव्यांची पूजा सगळं करून घ्यावं. मग त्यानं उठल्याच्या नंतर परत काहीच होत नाही मग लवकर, त्यामुळे सकाळीच लवकर उठले होते. रोज काही साडी वगैरे घालत नाही, पण सण वगैरे असल्याच्या नंतर साडी घालते. पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार किंवा एखादा सण वगैरे असला तर हळदीचं उंबरठा पूजन करून घेते. तसं तर रोज चौकटींभोवती रांगोळ काढते, पण काही सण वगैरे असला, अमावस्या, पौर्णिमा, तर हळद काढून उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेते. छान अशा अगोदर म्हटलं सकाळी सकाळी आंघोळ झाली, मेन जे आहे दरवाजा त्याची पूजा वगैरे करून घ्यावी म्हटलं, कारण लगेच देवपूजा करायची होती आणि लगेच दीप अमावस्याची म्हणजे दिव्यांची पूजा करायची होती. दिवे वगैरे कालच घासून स्वच्छ ठेवले होते, पण नाही म्हणलं तर देवपूजा करून परत ती पूजा मांडायला 1 तास जवळपास जातो. लगेच मग पिल्लू जर उठलं तर परत काहीच करू देत नाही, रांगोळी ठेवत नाही, काहीच करत नाही. तसं तर त्यानं ही रांगोळी आता काढलेली 1 तासही ठेवणार नाही, परंतु सकाळी सकाळी छान पूजा वगैरे झाली की एक मनाला प्रसन्न वाटतं. मोडली तर मोडली, नंतर काही वाटत नाही. छान अशा अगोदर लक्ष्मीचे पावलं वगैरे काढते, मग नंतर मधामध्ये रांगोळी काढून घेते. लगेच साईडला गाईचे पण पावलं वगैरे काढते. सकाळी सकाळी उठलं की असं फ्रेश एकदम दिवस एवढा छान जातो. थोडा उशीर झाला की मग झालं, सकाळचे सगळे कामं वगैरे तसेच रोखून राहतात पूर्ण. कोणाकोणाकडे पद्धत नाही आहे दीप अमावस्याची म्हणजे पूजा करण्याची, पण खरं पाहिलं तर सर्वांनीच जे आहे ते हे सण म्हणल्यासारखं एक पूजा आहे, ते सर्वांनीच ही केली पाहिजे. कारण एकच दिवस असा असतो की आपण आपल्या घरात जेवढे दिवे आहेत, समय आहेत, काय जे पण ते आहेत त्यांना घासून त्यांची आपण म्हणजे पूजा करून घेतो. आणि ही एक पूजा चांगलीच आहे म्हणून बऱ्याच म्हणजे पद्धत नाही आहे करण्याची. बरेच जण म्हणतात की आमच्यात नाही पद्धत, आम्ही करत नाही, पण यात असं रीतिरिवाजासारखं काही नाही आहे. सर्वांनी जर केलं तर खूप चांगलं. परत अमावस्याच्या दिवशी येते, घरातली सगळी स्वच्छता वगैरे होती आणि लगेच ह्या दिवसापासून आषाढ संपून श्रावण महिन्याला सुरुवात होती. लगेच पूजा वगैरे झाली, उंबरठ्याचं पूजन वगैरे करून घ्यावं म्हटलं. लगेच देवपूजा पटकन करून घ्यायची होती, कारण अमावस्या, पौर्णिमा, सण वगैरे असलं, सोमवार, गुरुवार, तर देव घासून पूजा करतात. 1 तास देवपूजेलाच लागतो. परत दिव्यांची अजून सगळी पूजा मांडणी वेळच लागतो म्हटलं. खरं तर हा व्लॉग टाकायला उशीर झाला, शूट करून ठेवला, पण ते एडिटिंग वगैरे झालंच नाही, टाईमच भेटला नाही. तसं तर मनाला रोजच वाटतं, जे मेन दरवाजा आहे, जे मेन गेट आहे त्याची रोजच पूजा करावं, पण शक्य होत नाही. आणि रांगोळी ती काय आता 1 तास पण उठल्याच्या नंतर राहत नाही, पण ती पूजा झालेली एक मनाला प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी, काही का असना. धूप दीप लावला, दिवे आरती करून घेतली. आमचं मेन गेट खाली असल्यामुळे मग मी जे मेन हॉलचा दरवाजा आहे तिथेच जे आहे ते उंबरठा पूजन करून घेते. तसं तर किचनच्या पण याला दरवाजाला घेते आणि इथं पण दोन्ही पण ठिकाणी घेते रांगोळी वगैरे काढून. लगेच ते झालं की चहा वगैरे करून घेतला आणि देवांची पूजा करायला घेतली, कारण देव घासून घ्यायचं म्हणलं की अजून खूप वेळ जातो, म्हणून लगेच पूजा करून घ्यावं म्हटलं पटकन. सकाळी सकाळी छान अशी झाडांची फुलं, पांढरे स्वास्तिकची फुलं आणले होते मस्तपैकी तोडून. रांगोळीने छान दीप अमावस्या म्हणून नाव टाकलं
आमचं देवघर असं वरी असल्यामुळे तर मला खूप रांगोळी काढा वाटते. मग ते उंच असल्यामुळे खूप अवघड जातं पूजा वगैरे करायला. रांगोळी पण काढायला चान्स नाही. पण थोडे पाठीमागं पूजा असं एक थोडे चिटकून सगळे देव वगैरे ठेवले आणि काढली मग रांगोळी आज दीपामावस्येची. लगेच खालचं कपड्याने पुसून वगैरे घेतलं. लगेच दिव्यांची म्हणलं पूजा करून घ्यावी पटकन. बरं झालं काल घासल्यामुळे आज तेवढं हे झालं नाही. एकाच दिवशी सगळं दिवे आरत्या, कारण भरपूर समय आरत्या दिवे आहे तेवढं घासायला पण खूप टाईम जातं. आदल्या दिवशी थोडीफार तयारी करून ठेवली की मग आयत्या वेळेस काही वाटत नाही लगेच पूजा करायला. कापसाच्या वस्त्रमाळा वगैरे सगळं कालच करून ठेवले होते मी. सगळे दिवे अगोदर मांडून घेतली. पंचोपचार पूजा, हळद कुंकू अष्टगंध सगळं लावून पंचोपचार पूजा करून घेतली. परत चौरंगाभोवती छान रांगोळी काढून घेतली लगेच अजून. एकदा पूजा वगैरे झालीच. आणि कसं सकाळी सकाळीच कुठल्या पण सणांची पूजा सकाळी झाली तर छान वाटते. परत कारण ही बरेच ठिकाणी संध्याकाळी पण दीपामावस्येची पूजा करतात, पण सकाळी सकाळीच केलेली छान असते. बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे रात्री म्हणजे पूजा करतात सायंकाळच्या टाईमला, आणि लगेच मुलांचं पण ऑप्शन करून घेतात. पण आमच्या इकडं म्हणजे सकाळीच करतात ना, त्यामुळे मी सकाळीच करते. भरपूर आरत्या समय आहेत. बरेच कसं करतात, ज्या महिला आहेत ताई समजा, त्यांनी काय करतात की जेवढ्या वापरण्यात आपल्या आहे तेवढ्याच समया ज्या काय आरत्या तेवढंच घासतात आणि त्याचीच पूजा करतात. पण असं न करता आपल्या घरामध्ये जेवढ्या आरत्या समय आहेत जे की आपण वापरात पण नाही काढत, ठेवून देतो, त्या देखील म्हणजे हा सणच आहे, हा दिवसच आहे त्यासाठी की पूर्ण जे आहेत घरातल्या ज्या समया दिव्या आहेत ते स्वच्छ करून घासून त्याची पूजा करण्याचं तेच महत्त्व आहे या दिवसाचं. म्हणून सगळ्यांना सांगते, ह्या वर्षी जरी तुमच्याच्यानं शक्य नसेल झालं तर ॲटलिस्ट पुढच्या वर्षीपासून तरी तुम्ही जेवढ्या आरत्या समय आहेत ठेवून दिलेल्या असो, त्या वापरात असो या नसो, ह्या दिवशी तेवढे तुम्ही समय वगैरे घासून त्याची पूजा करायची. आमच्या जेवढ्या आहेत मी तेवढ्या पूर्ण अगदी सासूबाईंपासून जे आहे दिवे जुने पुराणे म्हणजे पहिलेपासूनचे ते सर्व मी आदल्या दिवशी काढून घेतले होते. वाती वगैरे अगोदरच करून घेतला कारण भरपूर दिवे आहेत त्या दिवशी, खूप टाईम जातो म्हणून. हे अगोदर थोडीशी पूर्वतयारी करून घेतल्यामुळे माझा टाईम पण खूप वाचला, कारण लगेच स्वयंपाकाची घाई, परत नैवेद्य दाखवावं लागतं, स्वयंपाक, त्यांना जायचं परत ऑफिसला, सगळंच परत माझं पिल्लू उठणार. या घाईसाठी अगोदर बरंचसं काही करून ठेवले होते जेणेकरून आपलं काम सोपं होईल आणि लवकरात लवकर होईल म्हटलं पूजा. कारण अगोदरच मला देवपूजा वगैरे करायचं म्हणलं की वेळच लागतो. आणि काही ठिकाणी फक्त जे वापरात आरत्या आहेत 1-2 तेच, म्हणजे बऱ्याच ज्या ताई आहेत त्यांनी फक्त 2च आरत्या ज्या आहेत ते लावतात, म्हणजे तेल वगैरे घालून. पण मी असं करत नाही आहे. आमच्या सासूबाई तेच करत होत्या, 2च फक्त लावायच्या आणि बाकीचे जे दिवे समया काय आरत्या आहेत त्यांची फक्त पूजा करत होत्या. पण मी जेव्हापासून आले तेव्हापासून सगळ्या दिव्यांमध्ये वाती घालते आणि सगळ्या जे आहे ते हे करते, लावते समजा दिवे पूर्ण. कारण छान वाटतं सगळे दिवे लावल्याच्या एकदम प्रज्वलित केल्याच्या नंतर. बरेच ठिकाणी फक्त 1 किंवा 2 जे आहे तेच लावतात आणि बाकींची फक्त पूजा करतात, तसंही चालतं. पण एक खूप छान वाटतं, असं मनाला सुशोभित पण दिसतं आणि आकर्षक खूप छान वाटतं. सर्व दिवे जे आहेत जेवढे आहेत तेवढे म्हणजे प्रज्वलित केल्याच्या नंतर मी आले तेव्हापासून पूर्ण वाती घालून सर्व दिवे जेवढे अगदी छोट्या दिव्यांपासून ते मोठ्या समयांपर्यंत सर्व प्रज्वलित करते मी. यांनी लगेच ध्रुवा आणि आईने आमच्या हराळी ध्रुवा आणि आघाडा आणून घेतला होता लगेच. त्या म्हणतच आहेत मला सर्व दिवे लावू नकोस, पण मी म्हटलं नाही, मी वाती करून ठेवल्यात, मी लावणार, छान वाटते, लाव बरं, तुझ्या मनासारखंच कर म्हटल्यानंतर.
झालं. श्रावण महिना सुरू झाला की सणांना जे आहे ते सुरुवात झाली. नागपंचमी, परत रक्षाबंधन, त्याच्यानंतर ज्येष्ठ गौरी पूजन म्हणजे लक्ष्म्यांचं, नंतर गणपती. खूप छान. श्रावण महिना म्हणजे एवढं छान वाटतं की भरपूर सण असतात. श्रावण महिना लागला की सणांना झाली सुरुवात. लगेच चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतली. तसं तर आमच्या आई म्हणत होत्या, वरी जे ओटा दिसते त्याच्यावर सगळी पूजा करून घे, पाटा वगैरे छोटासा मांडून. पण मी म्हटलं नाही, चौरंग खाली मांडून छान रांगोळी वगैरे काढता येते, म्हणून मग मी चौरंगावरच खालीच मांडले सर्व दिवेही. त्यांना जायचं होतं महादेवाला, त्यांनी लिंगपूजा करून घेतो म्हणलं लगेच. कारण मला आता तुला वेळ लागतो म्हणल्या पूजा हे करायला, कारण मला टाईम लागतो. केलं तर व्यवस्थित छान पद्धतशीर केलं तर मनाला एक प्रसन्नता पण वाटते. नाही तुम्ही बाजूला तुम्हाला पाणी वगैरे देते, तुम्ही तुमची पूजा वगैरे करून घ्यावी. छान सर्व दिव्यांची पूजा, पंचोपचार पूजा अगोदर सर्व करून घेतली. गंध अक्षता टिकले, फुलं वगैरे वाहून, त्यानंतर कापसाच्या वस्त्रमाळाही घातल्या. सर्व दिवे आहे ते मस्त प्रज्वलित केले. त्यानंतर तुपाच्या 2 आरत्या घेतल्या, आरती वगैरे करून घेतली. आरती वगैरेची असती म्हणायला, पण मला काही येत नाही ना, आमच्यात फक्त ओवाळूनच घेतात. मंत्र वगैरे म्हणून फक्त ओवाळून घेते. त्यानंतर दुधाची थोडी खीर केली देवाला नैवेद्य वगैरे दाखवायला. दर्शन वगैरे घेतलं. छानपैकी अशी मस्त दीप अमावस्येची जी आहे ते पूजा करून घेतली. एक मनाला खूप छान वाटलं. सर्व दिवे वगैरे असं प्रज्वलित करून भरपूर तेल वगैरे टाकलं. 1-2-3 तास जे दिवे आहेत ते तसेच राहिले, चालूच ठेवले, कारण भरपूर तेल वगैरे टाकून ठेवलं होतं. छानपैकी आरती वगैरे पूजा वगैरे करून घेतली. असा होता माझा आजचा दिवस. छानपैकी पूजा वगैरे मांडून घेतली. दूध खीरचा नैवेद्य वगैरे दाखवला देवाला. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप अशी सुंदर अशी पूजा छानपैकी करून घेतली सकाळी सकाळी. ते पण मस्तपैकी छान पूजा वगैरे झाली. त्यानंतर लगेच श्रावण महिना लागला की लगेच म्हटलं आता स्वयंपाक वगैरे करण्याच्या अगोदर महादेवाच्या पण पाया पडून लगेच यावं म्हटलं, पूजा ते झाल्याच्या नंतर लगेच. चला तर मग असा तर होता माझा आजचा दीप अमावस्येचा दिवस. चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.